माझी एकट्याचीच होती नव्हती. मी आमच्याबरोबर असणारे जितेंद्र आव्हाड असू दे, प्रताप सरनाईक असू दे, रवी पाठक असू दे, सर्व वेळोवेळी पक्ष सोडून गेले असतील, परंतु मी शेवटपर्यंत वाट बघत होतो की कधी ना कधीतरी न्याय मिळेल. त्याच्यामुळे माझ्या एकट्याची गळचेपी नव्हती. ही गळचेपी संपूर्ण कोकणाची होती. या कोकणामध्ये त्यावेळेला असा अन्याय झाला. त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहिलं असेल, अविनाश लाड कणकवलीला उभा राहिला, या ठिकाणी सचिन पोटे कल्याणला उभे होते, रोहित साळवे उभे होते, मी या ठिकाणी उभं होतो. काही लोकांनी जबरदस्तीने माघार घेतली, मग नैराश्य होऊन काम केलं नाही. सर्वांनीच बंडखोरी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे नैराश्य आहे आणि आम्हाला कुठल्याच भविष्यामध्ये काँग्रेस कोकणाकडे लक्ष देणार नाही. माझं अजूनही सर्वांना आव्हान आहे की कृपया जो कोणी अजून विचार करत असेल त्यांनी शिवसेनेमध्ये होईल. त्यांचं नेतृत्व मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, डॉक्टर आमचे श्रीकांतजी शिंदे, आमचे नरेश मस्केजी, प्रताप सरनाईक, आमचे पाठक साहेब, या ठिकाणी जे काय नेते आहेत या ठिकाणी त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विकास करू, विकासालाच प्राधान्य देऊ एवढं सांगतो. दादा, आधी विरोधात लढले आणि आता पक्ष प्रवेश करतायत त्याच उमेदवारांच्या. मी विरोधात लढल्यानंतर या ठिकाणी मी स्वतः पक्षाला सांगितलं की आपण केलेला अन्याय आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी विरोध उभा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी असे विरोधात उभे राहिलेत, आपल्या त्या लोकांनी बंडखोरी केली, त्यांचे पक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, परंतु आपण माझ्यावर कारवाई करतातच आणि मला संयुक्ती कारण देखील देत नाही आहे. त्यांनी मला 6 वर्षासाठी निलंबित केलं पक्षाने आणि मला याचं दुःख या ठिकाणी झालं. आम्ही वाट पाहिली. मला वाटतं मी सर्व पत्रकारांना सन्माननीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, पी वेणुगोपाळ या सर्वांना मी 2 दिवसापूर्वी पत्र पाठवलेले की आपण माझी निलंबनाची कारवाई रद्द करावी, मला पुन्हा पक्षात घ्यावं याची देखील आम्ही विनंती केली. त्याचं पत्र प्रत्येकाला पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही परवा नाही आहे. या ठिकाणी पक्ष संपू द्या, त्यांना काहीच परवा नाही. आणि आज जे निर्णय चुकीचे घेतलेत विधानसभेचे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळला असेल. आमचे सर्व जास्तीत जास्त नेत्यांना लोकांनी नागरिकांनी पाडलेलं आहे. म्हणजे काँग्रेसलाच तडीपार केलेलं आहे या महाराष्ट्रातून. हे चिन्ह तुम्हाला आता दिसते. ही गळती लागलेली आहे. कधीतरी काँग्रेस सुधरेल, पण ह्याच्यातही काँग्रेस सुधरत नाही. एखाद्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, मी विनंती केली, गोलब साहेबांनी विनंती केली, या सर्वांनी विनंती केली की आम्हाला पुन्हा पक्षात घ्या. त्यानंतर लाड तिकडचे उभे होते, त्यांनी म्हणजे सर्व बंडखोरांनी विनंती केली आम्हाला पक्षात घ्या, परंतु त्यांना काही पडली नाही. आणि आम्हाला शेवटी कुठेतरी लोकशाहीच्या माध्यमातून हाच पर्याय उरला की लोकसेवा करणं. त्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आम्हाला उत्कृष्ट नेतृत्व वाटतं. 2.5 वर्षामध्ये ते केलेलं काम आणि त्यांना भविष्यात मिळणारी 5 वर्षे जी काय असेल त्याच्या पुढची वर्षी हे आम्ही पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याबरोबर काम करू एवढं या ठिकाणी. असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डरवर एक तरी खासदार द्या. तोही दिला गेला नाही. त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली. सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन मीराबाईंना त्या ठिकाणी सभा झाली. त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीकालय, नाना पाटोळे सर्व आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे आणि ज्या ठिकाणी लोकसभेला कधी तिकीट द्यायची होती तर ती न दिली नाही, परंतु हा अन्याय विधानसभेला होणार. आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत इथून गोव्यापर्यंत. फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या. त्या 4 सीटा हरणाऱ्या आम्हाला दिल्या नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले. आज घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे, हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होतंय. बाकी सर्व नेते आता पाकीट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन
की सत्ताधाऱ्यांकडून पाकिटं घेऊन खाण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गुलाबसाहेब, संदीप, सर्व प्रदेश पदाधिकारी आहेत, जोशी आहेत, शैलेश आहेत, आमचा कांबळे आहे, श्रीकांत कांबळे आहे, बरेच येतात. त्यांची नावं काय घेऊ, हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. त्याला कारण आहे, मला त्यांची अतिशय प्रयत्न होता येण्याचा, पण उद्या शपथविधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशः फोन केला, मी शेवटच्यापर्यंत प्रयत्न करतो येण्याचा, पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश मस्के या आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत. पण मी लताताईंना पाठवतो तुमच्याकडे. म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभमुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघता इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो.